नमस्कार. आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज एकही पाण्याचा थेंब न टाकता एकदम छान कारलं बनवणार आहे. अजिबात कडू होत नाही या पद्धतीनं बनवल्यास. आता इथं कारले घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता स्वच्छ धुवून मी कपड्यानं कोरडे करून घेतलेले आहेत आणि अशा फोडी करून घ्यायच्यात आणि मधलं बी बाजूला काढून टाकायचे. आता या फोडीमधलं सर्व बी काढून घेतलेलं आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं गॅसवर कढई ठेवायची. आता 1 चमचाभर कढईमध्ये तेल टाकायचे. आता मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे. ह्याच्यातच लसूण, अद्रक आणि खोबऱ्याची पेस्ट टाकलेली आहे. थोडी जास्त तेल टाकायचं, त्यामुळं फोडी पण मऊ होतात आणि पाण्याचा वापर करण्याची गरज नाही. त्यामुळं थोडंसं जास्त तेल टाकलेलं आहे मी. आता हे तेलामध्ये परतून घ्यायचे आणि झाकण ठेवायचे. नंतर चवीनुसार मीठ टाकायचे. मिठामुळं या कारल्याच्या भाजीला पाणी सुटतं. आता झाकण ठेवायचे. कमी गॅसवर 5 मिनटं झाकण ठेवायचे. तर ह्या फोडी झाकण ठेवल्यामुळं एकदम मऊ होतात आणि पाण्याचा वापर करायची गरज नाही त्यामुळं. आता एकदा अशा पद्धतीनं चमच्यानं हलवून घ्यायचे आणि झाकण ठेवायचे आणि 2 मिनिट. आता 2 मिनिटांनंतर आणखीन फोडीचा रंग बदललेला आहे, बघू शकता. आता छान असं शिजलेली आहे भाजी. आता ह्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे. आता इथं पोह्याचे 2 चमचे गूळ टाकला आहे. तुम्हाला गूळ आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालते. आता गूळ टाकल्यामुळे आणखीन थोडं भाजीला या पाणी सुटल्यासारखं होते. आता ह्या फोडीमध्ये लगेच आपल्याला बाकीचं साहित्य टाकून घ्यायचं आहे. तर गुळामुळे एकदम छान असा आणि ओलसरपणा येतो भाजीला. आता ह्याच्यात घरगुती काळं तिखट टाकायचं 1 चमच्याभर. शेंगदाण्याचं कूट टाकायचं 1 चमच्याभर. धने जिरे पावडर टाकायचे. आता हे छान असं परतून घ्यायचे. आता इथं कारल्याची भाजी तयार झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची. तर या पद्धतीनं जर कारल्याची भाजी बनवली तर अजिबात कडू होत नाही. एकदा नक्की बनवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.